Today we have learned what is solution. In our previous lecture we have already studied what is mixture. मिक्सचर म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं. द टाइप्स ऑफ मिक्सचर. तर आज आपण सोल्युशन म्हणजे काय पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काय करूयात की थोडं रिवाइज करू. आपण पाठीमागच्या लेक्चरला काय पाहिलं त्याच्यावरती थोडासा फोकस टाकू. आपण प्रिव्हियस लेक्चरला मिक्सचर त्याची असणारी डेफिनेशन आपण या ठिकाणी काल पाहिली होती. मिक्सचर म्हणजे काय सांगितलं होतं तर मिक्सचर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस. इट इज कॉल्ड मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय सांगितलं होतं आपण तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस इज कॉल्ड मिक्सचर. अँड देन द टाइप्स ऑफ मिक्सचर. मिक्सचरचे असणारे टाइप्स त्या ठिकाणी आपण पाहिले होते. यामध्ये आपण मेनली दोन टाइप्स पाहिले. कोणकोणते होमोजिनियस मिक्सचर हेट्रोजिनियस मिक्सचर. इट इज अ टाइप ऑफ मिक्सचर. देन नाउ टुडे वी हॅव लर्न सोल्युशन. ओके सोल्युशन म्हणजे काय हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर बाळांनो तुम्ही आता 5वी ते 8वी पासून किंवा 5वी ते 10वी पर्यंत तुमचा सोल्युशन याच्याशी संबंध आलेला आहे. सर्वांना माहित असेलच की आपण सोल्युशन कशाला म्हणतो. व्हॉट इज द सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय सांगता येईल तर इट इज ए होमोजिनियस मिक्सचर. हे काय होमोजिनियस मिक्सचर कशाचं. इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड solvent. Okay, it is a homogeneous mixture of solute and solvent where the composition is not fixed and may be varied with certain limits. तर सोल्युशन म्हणजे काय सांगतोय आपण होमोजिनियस मिक्सचर आहे. ओके आता होमोजिनियस मिक्सचर आपण पाहिले. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. पण कसं आहे होमोजिनियस मिक्सचर पण कशाचं आहे तर सोल्यूट अँड सॉल्व्हंट. मला या दोन टर्म खूप महत्त्वाचे. सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं असणारं काय होमोजिनियस मिक्सचर आहे. ओके पण कसं वेअर द कंपोजिशन इज नॉट फिक्स्ड. पण त्याचं असणारं जे प्रमाण आहे त्याचं म्हणजे कोणाचं सोल्यूटचं असणारं आणि सॉल्व्हंटचं असणारं जे कंपोजिशन आहे प्रमाण आहे ते फिक्स आहे का फिक्स नाही. ओके हे कसं आहे नॉट फिक्स्ड म्हणजे ते कसं असणार आहे बदलत असणार. ओके बदलत असणार म्हणजे सोल्यूट एवढंच घेतलं पाहिजे किंवा सॉल्व्हंट एवढंच घेतलं पाहिजे आणि तरच सोल्युशन तयार होतं असं आहे का नाही. ते कंपोजिशन फिक्स नसतं. त्या सोल्युशनवरती ते डिपेंड असतं. अँड मे बी व्हॅरिड विथ सर्टन लिमिट्स. ते प्रत्येक ठिकाणी कसं असतं मे बी व्हॅरिड ते वेगळं सुद्धा असू शकतं. प्रत्येक ठिकाणी ते वेगळं असू शकतं. त्याचं असणारं कंपोजिशन सोल्यूटचं आणि सॉल्व्हंटचं. म्हणजेच काय सांगता येईल सोल्युशन कशाला म्हणायचं रे थोडक्यात सोल्युशन म्हणजे काय सांगता येईल तर हे होमोजिनियस मिक्सचर आहे. कशाचं सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं. त्याला आपण काय म्हणतो सोल्युशन असं म्हणतो. इट इज ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट वेअर द कंपोजिशन इज नॉट फिक्स्ड अँड मे बी व्हॅरिड विथ सर्टन लिमिट्स. त्याला आपण काय म्हणतो सोल्युशन असं म्हणतो. ओके तर सोल्युशन म्हणजे काय लक्षात आलं असेल. ही डेफिनेशन तुम्ही राईट डाऊन करायची आहे. ओके देन आणखी सोप्या भाषेत काय सांगता येईल सोल्युशन म्हणजे काय तर सोल्युशन इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कंपोनंट्स. म्हणजे सोल्युशन म्हणजे आणखी काय सांगता येईल डेफिनेशन सोल्युशनची आपल्याला ज्याला सोल्युशन कशाला म्हणता येईल तर होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस. दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ ज्यावेळेस एकत्रित येत आहेत त्यांचं होमोजिनियस मिक्सचर जे होते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो सोल्युशन असं म्हणतो. तर बाळांनो सोल्युशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके सोल्युशनची डेफिनेशन राईट डाऊन करायची. तुमच्या आता बुक मध्ये ही डेफिनेशन दिलेली आहे. ओके ही डेफिनेशन तुम्हाला डिटेल मध्ये लक्षात यावं ऍक्च्युअली सोल्युशन म्हणजे काय असतं त्याच्याकरता ही डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता तुम्हाला पुस्तकात कुठं आहे सगळं का नाही सोल्यूट सॉल्व्हंट असं काय दिलेलंच नाही. पण हे तुम्हाला डीप मध्ये लक्षात येण्यासाठी काय केलेलं आहे ही डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट ह्या सुद्धा टर्म तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. आता टेक्स्टबुक मध्ये आताच्या नवीन सिलेबस मध्ये तुम्हाला सोल्यूट सॉल्व्हंट हे काय आता दिलेलं नाही. पण सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे काय असतं नेमकं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सोल्यूट म्हणजे असा कंपोनंट की जो आपण ऍड करतो कशामध्ये सॉल्व्हंट मध्ये. आणि सॉल्व्हंट कशाला सांगता येईल की ज्याच्यामध्ये ऍडिशन करायचे त्याला काय म्हणायचं सॉल्व्हंट असं म्हणायचं.
आणि जे ऍड करायचं आहे त्याला काय म्हणायचं, सोल्यूट असं म्हणायचं. जनरली जर तुम्ही सोल्युशन जर पाहिलं तर त्या सोल्युशन मध्ये काय असतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. तर सोल्यूटचं असणारं कंपोजिशन इन जनरल सॉल्व्हंट पेक्षा कमी असतं आणि सॉल्व्हंटचं कंपोजिशन किंवा सॉल्व्हंटचं जे प्रमाण आहे सॉल्व्हंटचं प्रमाण सोल्यूटच्या कम्पेअर जास्त असतं. आता या ठिकाणी सॉल्व्हंट, आता तुम्हाला सगळ्यांना माहित असणारा एक सॉल्व्हंट आहे बघा, की तुम्ही जन्मल्यापासून तुम्हाला तो सॉल्व्हंट उपयोगात येतोय आणि तो सॉल्व्हंट तुम्ही त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. असा सॉल्व्हंट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तो म्हणजे कोणता, वॉटर. ओके, तर हा जो वॉटर आहे काय लक्षात ठेवायचं, वॉटर इज ए युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर हे काय आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि आपण केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वॉटरचा हा उपयोग सॉल्व्हंट म्हणून आपण करतो. म्हणजे मेजर पार्ट मध्ये सॉल्व्हंट म्हणून काय वापरलं जातं, तर वॉटर हे वापरलं जातं. बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये वगैरे मेजर पार्ट किंवा मेजर प्रमाणामध्ये वॉटर हे त्या ठिकाणी वापरलं जातं. आता सोल्युशन म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग सोल्युशन म्हणजे फक्त सोल्युशनच आहे का रे बाळांनो, किंवा सोल्युशनचं आणखी काय टाइप्स असतील का, हो सोल्युशनचे आणखी टाइप्स असतात. देयर आर दी 9 टाइप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनचे किती टाइप्स आहेत, 9 टाइप्स आहेत. पण हे 9 टाइप्स कशावरून पडले, समोर तुम्हाला दिसतेच बघा कशावरून पडले, तर सबस्टन्सच्या असणाऱ्या स्टेटवरून, पदार्थाची असणारी जी अवस्था आहे त्याच्यावरून काय झालेलं आहे, त्या सोल्युशनचे असणारे टाइप्स त्या ठिकाणी आपण सांगतोय. किती टाइप्स आहेत, 9 टाइप्स आहेत. कशावरून, अकॉर्डिंग टू स्टेट्स ऑफ सबस्टन्स. सबस्टन्स म्हणून आता या ठिकाणी सबस्टन्स म्हणजे आता ऍक्च्युअली काय घ्यायचं आहे आपल्याला, तर आपण डेफिनेशन मध्ये सांगितलंय बघा. सोल्युशन म्हणजे काय आहे, तर इट इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. ओके, म्हणजे सोल्युशन कसं तयार होतंय, सोल्यूट आणि सॉल्व्हंटने सोल्युशन तयार होते. मग आता या ठिकाणी सोल्यूटची असणारी स्टेट आणि सॉल्व्हंटची असणारी स्टेट याच्यावरून काय होते, त्याचे 9 टाइप्स त्या ठिकाणी सोल्युशनचे आपण सांगतो. आता बघा याच्यामध्ये हे जे टाइप्स ऑफ सोल्युशन आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला टाइप्स पाहूया आणि मग नंतर त्याच्यावरती क्वेश्चन कसे असतात याच्याबद्दल डिस्कस करू. तर फर्स्ट आपण, जर सोल्यूट जर सॉलिड स्टेट मध्ये असेल आणि सॉल्व्हंट जर लिक्विड स्टेट मध्ये असेल तर अशा सोल्युशन्सचं एक्झाम्पल्स काय सांगता येईल आपल्याला, की ज्याच्यामध्ये सोल्यूट सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट लिक्विड आहे. म्हणजे जे ऍड करायचं आहे ते सॉलिड आहे आणि ज्याच्यामध्ये ऍड करणार आहे ते लिक्विड स्टेट मध्ये. बरीच एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील. फॉर एक्झाम्पल आपण इथे काय घेतलंय, सी वॉटर, समुद्राचं पाणी. समुद्राच्या पाणीमध्ये काय असते, साल्ट असते. ओके, मीठ असते का नाही. मीठ म्हणजे काय झालं त्या ठिकाणी, सॉलिड. ओके, स्टेट ऑफ सोल्यूट कशा आहे, सॉलिड स्टेट मध्ये. आणि जे वॉटर आहे ते कशामध्ये, लिक्विड स्टेट मध्ये. अशी बरीच एक्झाम्पल सांगता येतील. शुगर इन वॉटर, आता याच्यामध्ये शुगर काय आहे, सॉलिड स्टेट मध्ये. शुगर काय, सोल्यूट. सोल्यूट म्हणून आपण यूज करतोय. त्याच्यानंतर कशामध्ये ऍड केले, पाण्यामध्ये ऍड केले. ओके, पाणी कसं आहे, लिक्विड स्टेट मध्ये. ओके, अशी बरीच एक्झाम्पल. देन बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. बेन्झोइक ऍसिड हे काय आहे, सॉलिड फॉर्म मध्ये. इन बेन्झीन म्हणजे बेन्झीन कसं आहे, लिक्विड स्टेट मध्ये. देन सोल्यूट सॉलिड स्टेट मध्ये, सॉल्व्हंट पण सॉलिड स्टेट मध्ये. आता मला अवघड झालं की फक्त लिक्विड असल्यावरच आपण काय करतोय, सोल्युशन तयार करू शकतोय किंवा लिक्विडच सॉल्व्हंट असतो का, तर नाही बघा, सॉलिड सॉल्व्हंट सुद्धा असतो. मग अशी बरेच एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. जर तुम्हाला 10वी-11वीला कुठून मेटॅलर्जी हा जर टॉपिक झाला असेल तर त्या ठिकाणी मेटॅलर्जी या टॉपिक मध्ये तुम्हाला अलॉयज हे झालेले असतील, मेटल अलॉयज. ओके, त्याचे एक्झाम्पल काय सांगता येतील, मेटल अलॉय सच ॲज, त्या ठिकाणी ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल, हे काय आहे, इट इज अ एक्झाम्पल ऑफ सॉलिड सोल्यूट, सॉलिड सॉल्व्हंट. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, दोन्ही पण सॉलिड आहे, सोल्यूट पण सॉलिड आहे, सॉल्व्हंट पण सॉलिड आहे. ओके, काय सांगता येईल, मेटल अलॉयज ऑफ सच अलॉयज. त्याच्यामध्ये ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल, आणखी बरेच एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यामध्ये सांगता येतील की जी अलॉयज आहे.
याच्यामध्ये जास्त डीपमध्ये सांगितलं तर आपल्याला हा एक लेक्चर सुद्धा पुरणार नाही आणि याच्यावरती आपल्याला स्ट्रेस द्यायचा नाही. जस्ट आपल्याला टाइप्स पाहिजेत आणि त्याचे एक्झाम्पल पाहिजे आहे. देन सॉलिड स्टेट मध्ये काय आहे? सोल्यूट आहे. गॅसियस स्टेट मध्ये काय आहे? सॉल्व्हंट आहे. काय सांगता येईल? आयोडीन इन एअर म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये काय असणार आहे? आयोडीन आणि सॉल्व्हंट स्टेट मध्ये काय असणार आहे? एअर. आयोडीन इन एअर. देन फोर्थ टाइप ऑफ सोल्युशन त्याच्यामध्ये लिक्विड स्टेट ऑफ सॉल्यूट कसे लिक्विड आहे. देन स्टेट ऑफ सॉल्यूट कसं आहे? लिक्विड आहे. दोन्हीही लिक्विड आहे. असंख्य असे तुम्हाला एक्झाम्पल सांगता येतील की जे दोन्ही पण लिक्विड आहे. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेतले इथेनॉल इन वॉटर. तुम्हाला आणखी बरेच एक्झाम्पल सांगता येतील की ते दोन्ही पण लिक्विड आहे. इथेनॉल इन वॉटर, मिथेनॉल इन वॉटर. ओके. देन सिक्स्थ टाइप लिक्विड स्टेट मध्ये काय आहे? सोल्यूट आहे. सॉलिड स्टेट मध्ये काय आहे? सॉल्व्हंट आहे. काय सांगता येईल? म्हणजे जे ऍड करायचं आहे ते कसं आहे? लिक्विड स्टेट मध्ये. सोल्यूट कसं आहे? लिक्विड स्टेट मध्ये. आणि ज्याच्यामध्ये ऍड करायचं आहे ते कसं आहे? सॉलिड स्टेट मध्ये. मग आता कसं करायचं आहे का नाही? तर तुम्ही थर्मामीटर पाहिला असेल. काय असतं थर्मामीटर मध्ये? मर्क्युरी असते. ओके. मर्क्युरी सगळ्यांना माहित आहे. तिची मर्क्युरी आहे. मर्क्युरी विथ मेटल. इट इज अ एक्झाम्पल ऑफ लिक्विड सोल्यूट अँड solid solvent. Mercury with metal is the example of liquid solute, solid solvent. हे बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. ओके. देन सिक्स्थ टाइप काय सांगता येईल सोल्युशनचा? लिक्विड स्टेट मध्ये काय आहे? सोल्यूट आहे. गॅसियस स्टेट मध्ये काय आहे? सॉल्व्हंट आहे. म्हणजे जे आपण ऍड करणार आहे ते कसं आहे? लिक्विड स्टेट मध्ये. आणि ज्याच्यामध्ये ऍड करायचं आहे ते कसं आहे? गॅसियस स्टेट मध्ये. त्याच्यामध्ये काय सांगता येईल? क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. म्हणजे क्लोरोफॉर्म कसा असणार आहे? लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. बरोबर आहे का? क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन हे एक्झाम्पल सांगता येईल. देन सेव्हन्थ टाइप सोल्यूट काय आहे? गॅसेस. म्हणजे जे आपल्याला ऍड करायचं ते कसं आहे? गॅसियस स्टेट मध्ये. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं ते कसं आहे? लिक्विड. म्हणजे सॉल्व्हंट लिक्विड स्टेट मध्ये आणि सोल्यूट गॅसियस स्टेट मध्ये. काय सांगता येईल एक्झाम्पल? कार्बोनेटेड वॉटर म्हणजेच काय? CO2 इन वॉटर. आणखी काय सांगता येईल? ऑक्सिजन इन वॉटर. ओके. देन गॅसियस स्टेट मध्ये काय आहे? सोल्यूट आहे. सॉलिड स्टेट मध्ये काय आहे? सॉल्व्हंट आहे. काय सांगता येईल? H2 गॅस इन पॅलेडियम. H2 गॅस इन पॅलेडियम. H2 हा कसा असणार आहे? गॅसियस स्टेट मध्ये असणार आहे. ओके. पॅलेडियम हा कसा असणार आहे? सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. देन लास्ट टाइप ऑफ सोल्युशन म्हणजे दोन्ही पण काय असणार आहेत? गॅसियस स्टेट मध्ये. सोल्यूट पण गॅसियस स्टेट मध्ये आणि सॉल्व्हंट पण गॅसियस स्टेट मध्ये. त्याच्यामध्ये काय सांगता येईल एक्झाम्पल वाढवणं? तर जे आपल्या हवेमध्ये असणारे जे गॅसेस आहेत किंवा जे पोल्युटेड गॅसेस आहेत असं म्हटलं तरी चालेल, ते कशामध्ये? हवेमध्ये मिक्स केले की झालं आपलं गॅस म्हणजे सोल्यूट गॅसियस स्टेट मध्ये, सॉल्व्हंट गॅसियस स्टेट मध्ये. याचं एक्झाम्पल म्हणजेच काय सांगता येईल? O2 इन एअर, N2 इन एअर असे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. तर हे काय बघितलं पाहिजे आपण? टाइप्स ऑफ सोल्युशन. देयर आर द 9 टाइप्स ऑफ सोल्युशन अकॉर्डिंग टू कशाच्या अकॉर्डिंग? तर त्याच्या असणाऱ्या स्टेटच्या अकॉर्डिंग हे 9 टाइप्स पडतात. तर याच्यामध्ये बघा आता एक्झामचा जर आपण विचार केला तर एक्झामच्या अनुषंगाने जर आपण पाहायचं झालं तर याच्यामध्ये काय विचारलं जातं? एक तर तुम्हाला एक्झाम्पल्स दिली जातील आणि त्या एक्झाम्पल्स मध्ये सोल्यूट काय आहे आणि सॉल्व्हंट काय आहे हे विचारलं जाईल. किंवा काय केलं जातं तुम्हाला? सॉलिड स्टेट मध्ये सोल्यूट आहे, लिक्विड स्टेट मध्ये सॉल्व्हंट आहे असं सांगितलं जातं आणि एक्झाम्पल विचारलं जातं. किंवा तुम्हाला काय म्हटलं जातं? लिक्विड स्टेट मध्ये सोल्यूट आहे, सॉलिड स्टेट मध्ये सॉल्व्हंट आहे. एक्झाम्पल सांगा. काय सांगता येईल? मर्क्युरी विथ मेटल. म्हणजे अशी वेगळी एक्झाम्पल्स आहेत. वेगळी म्हणण्यापेक्षा जनरली सॉल्व्हंट कसं असते? लिक्विड स्टेट मध्ये असते. पण तुम्हाला फिरून विचारण्यासाठी काय करणार? ते जे सॉल्व्हंट आहे ते सॉल्व्हंट सॉलिड स्टेट मध्ये विचारतील. ओके. आणि जे सोल्यूट आहे
ते व्हॉटएव्हर गॅसेसमध्ये विचारतील, सॉलिडमध्ये विचारतील, लिक्विडमध्ये विचारतील. पण मोस्ट ऑफ सॉलिडमध्ये असेल अशा एक्झाम्पल्स वरती जास्त भर द्यायचा. किंवा एक्झाम्पल विचारतील त्याच्यामध्ये स्टेट विचारतील, सॉलिडची स्टेट आणि सॉलिडची स्टेट कोणती आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. तुम्हाला सीईटीला याच्यावरती क्वेश्चन असतो. ओके, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो हे तुम्हाला सांगितले. तर तुम्ही आता हे जे आपण 9 टाइप्स आपण पाहिले ते 9 टाइप्स तुम्ही सगळ्यांचे पाठ असले पाहिजेतच. याच्यावरती बाकी काही विचारलं जात नाही. तर बाळांनो आज आता आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं, सोल्युशन म्हणजे काय त्याची असणारी डेफिनेशन पाहिली आणि टाइप्स ऑफ सोल्युशन पाहिले. त्याच्यामध्येच आपण सोल्युशन म्हणजे काय आणि सॉल्व्हंट म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता सोल्युशनचे तुम्ही म्हणा सोल्युशनचे एक्झाम्पल सांगायची काही गरज नाही. असंख्य असे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगता येतील. सोल्युशन म्हणजे काय आपण इन शॉर्ट सांगितलेलं आहे. पुन्हा आपण एक्सप्लेन पण केलेलं आहे सोल्युशन म्हणजे ऍक्च्युअली काय आहे. ओके, थँक्यू.